हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं। मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आणि आज एकदम ना मी सकाळी सकाळी व्लॉग स्टार्ट केलाय, कारण तुमची खूप दिवसांपासूनची रिक्वेस्ट होती की तू प्रेग्नन्सी नंतर काय काय गोष्टी खाते ते आमच्यासोबत शेअर कर, एकंदरीत तुझा दिवसभराचा आहार काय असतो ते शेअर कर। सो आज ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण मला पहिले तुम्हाला हे सांगायचं की हे मी ह्या ज्या गोष्टी खाते ना तर ते डिलिव्हरीच्या दुसऱ्या दिवशीपासून खाते, त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टी पचतात आणि बाळाला सुद्धा त्या सगळ्या गोष्टी पचतात। त्यामुळे तुम्ही हे अजिबात फॉलो करायला जाऊ नका, तुमच्या डॉक्टरना विचारा। आणि बऱ्याच जणांचं हे सुद्धा असतं की प्रेग्नन्सी नंतर ना हे नाही खाल्लं पाहिजे, ते नाही खाल्लं पाहिजे, किंवा ह्याच गोष्टी फक्त खाल्ल्या पाहिजे। तर काय ना, मला ह्या गोष्टी पचतात, बाळाला पचतात आणि डॉक्टरांनी सजेस्ट केल्या। इनफॅक्ट जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो ना तेव्हापासूनच मी हे सगळं खाल्लंय, त्यामुळं आम्हाला याचा काहीच त्रास नाहीये, त्यामुळे मी ते फॉलो करते। सो आज मी तुमच्यासोबत शेअर करते की नेमकं मी दिवसभरामध्ये काय काय घेते। तर ना सकाळी सकाळी उठल्या पहिले तर चहा होतो, इच्छा असेल तर 2-3 मारीचे बिस्किट होतात, कारण गोड काही बिस्किट मी घेत नाही, मला हे बरे वाटतात। आणि बाकी मग त्यानंतर काय काय होते मी तुमच्यासोबत शेअर करतेस। पण चहा मी प्रेग्नन्सी पासून घेते, सो तो सुद्धा मी सध्या कंटिन्यू केलेला आहे, कारण चहा मला सकाळी सकाळी लागतो आणि आता तर थंडी आहे त्यामुळे चहा तर होणारच। सो चला, चिअर्स। आणि आत्ता वाजलेले 9:45 आसपास माझा नाश्ता होतो, कारण काय होतं सकाळी उठायला उशीर होतो, त्यामुळे मग चहा थोडंसं लेट, त्यानंतर ब्रेकफास्ट थोडंसं लेट। सो आज नाश्त्यामध्ये काय आपण बघूयात। तर इथे आहे मस्त असे घावणे, जाळीदार मस्त, आणि त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी। तर आईने आज छान असे घावणे बनवलेत। नाश्त्यामध्ये ना रोज असं वेगवेगळं काहीतरी असतं। मोस्टली आपण बघतो की शिरा हे असं काही खातात, पण मला तेवढं सकाळी सकाळी ना शिरा खायला नाही जात, गोड नको वाटतं, त्यामुळं तो नाश्त्यामध्ये असतो उपमा, कधी कधी बदामाचा हलवा, त्याचबरोबर मग घावणे चटणी, इडली चटणी, आप्पे चटणी, हे असं काहीतरी। मग चटणीमध्ये थोडीशी मिरची असते, खूप काही तिखट खात नाही, पण चव येण्यासाठी थोडीशी मिरची घालते। आणि जे काही सॉफ्ट असतील पदार्थ ते जास्तीत जास्त खाते, आणि त्याचबरोबर डीप फ्राईड वगैरे असं काही खात नाही। सो असा असतो माझा नाश्ता। सो चला आता पहिले ना नाश्ता करून घेऊया। मी मस्त फ्रेश झालीये, आत्ता वाजलेत 11:15, तर 11:30 पर्यंत हिची आंघोळ होते। मग त्याच्यानंतर मी माझं आवरून घेते, रूम वगैरे क्लीन करते, आणि त्याच्यानंतर मग थोडीशी भूक लागल्यासारखी होते, मग जेवणाच्या अगोदर थोडंसं काहीतरी खाते। तर खरं तर हे टायमिंग ना थोडंसं लेट होतं, 12 म्हणजे, तर पण एक 11:30 ते 12च्या दरम्यान माझं काहीतरी खाणं होतंच। मग त्याच्यामध्ये काय करते मी, जे काही घरामध्ये फ्रूट असेल तर ते फ्रूट आज काय ते दाखवते मी तुम्हाला। तर आज इथे आहे चिक्कू, आणि त्याचबरोबर मग मी एक मेथीचा लाडू खाते। आता मेथीच्या लाडूची रेसिपी सुद्धा मी ना ऑलरेडी चॅनलवर अपलोड केली आहे, त्यामुळे ती सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि बाकी फ्रुट्समध्ये ना केळी सुद्धा मी खाते, पण आता थोडंसं जास्त गारवा आहे आणि मला पण थोडी सर्दी वगैरे नुकतंच होऊन गेलं, त्यामुळे मग सर्दी आणि खोकला किंवा थंडीमुळे मग केळी नको म्हटलं, तो चिक्कू होता तर चिक्कू घेते। आणि बाकी संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी वगैरे हे फ्रुट्स मी काही खात नाही, आंबट असतात म्हणून। डॉक्टरांनी असं काही सजेस्ट नाही केलं की हे तुम्ही खा नका खाऊ, पण मी स्वतःहून ते खात नाही, त्याच्यामुळे मग बाकी जे काही फ्रुट्स आहेत त्या व्यतिरिक्त जे आंबट नसतील तर तसे सगळे फ्रुट्स खाते। आणि मेथीचा लाडू, किंवा मग तुम्ही ह्या वेळेला ना सूप सुद्धा पिऊ शकता। मला हॉस्पिटलमध्ये खूप छान सूप असायचं, पण मला ना ते बनवता येत नाही, त्याच्यामुळे मग मी हे खाते। पण मी नक्की ट्राय करणार की आता ते मी एखाद दिवशी ना सूप बनवायचं नक्की ट्राय करणार, जेणेकरून मला हे ह्या म्हणजे एकच गोष्ट खाऊन कंटाळा नाही येणार, मी सूप मस्त पिऊ शकते, किंवा ज्यूस सुद्धा मी पिते। सो 11 ते 12, 11:30 ह्या दरम्यान हे असं काहीतरी होतं माझं लाईट खाणं। हा अजून एक गोष्ट याच्यामध्ये मी सांगेन की फ्रीजमधून काढलेले फ्रुट्स मी काही खात नाही, तुम्ही सुद्धा ते खायला जाऊ नका, कारण त्याने प्रचंड म्हणजे नॉर्मल माणसाला सुद्धा सर्दी वगैरे होऊन जाते, आणि आपण तर ती जास्त काळजी घ्यायला पाहिजे। त्याच्यामुळे मग मी शक्यतो फ्रुट्स बाहेर ठेवते, किंवा मग जर खूप पिकले असतील ना तर मग फ्रीजमध्ये ठेवायचे, आणि मग जेव्हा आपल्याला खायचेत मग सकाळी काढून ठेवायचे बाहेर, जेणेकरून या वेळेपर्यंत नॉर्मल टेम्परेचरला येतील। तर आज ना जरा बाहेर गेले होते, त्यामुळे दुपारी जरा जास्त उशीर झालाय, तरी पण 1:30 ते 2च्या आसपासच माझं जेवण होतं, खूप काही लवकर होत नाही, कारण अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं की सकाळचे टायमिंग सगळं उशिरा होतं, त्यामुळे मग जेवण, नाश्ता ह्या पण सगळ्या गोष्टी उशिरा होतात।
तर आजच्या जेवणामध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवते. तर दुपारच्या जेवणामध्ये बघा मस्त चपाती, इथे साधं फोडणीचं वरण, त्यात तूप, इकडे पनीर आणि मटरची भाजी, सॅलड आणि भात. मस्त असं ताट रेडी आहे आणि आता मी ताव मारणार आहे जेवणावर, कारण भरपूर भूक लागली आता मला. आणि दुपारच्या जेवणामध्ये ना मोस्टली मला खायला सांगितले पनीर, सोयाबीन, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे ना ते, कारण मी व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे मग अंडी किंवा नॉनव्हेज वगैरे असं काही खात नाही, त्यामुळे जे प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत तर ते खायला जास्त सांगितले. त्यातली त्यात मला सोयाबीन आवडत नाही, कारण मला थोडासा नॉनव्हेजचा फील येतो, म्हणजे ते दिसण्यावरून वगैरे. आता जे कोणी व्हेजिटेरियन लोक असतील ना त्यांना थोडीशी आयडिया येत असेल की कसं वाटतं ते. सो मग जास्त करून ना मी पनीर आणि बाकी डाळ वगैरे अशा गोष्टी खाते ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत ते. तर चला आता मी जेवण करून घेते. आणि बाकी सुद्धा ना मी जो तुम्हाला बाळंतीणीचा आहार शेअर केला त्याच्यामध्ये वरण किंवा अजून काही मेथीची भाजी हे सांगितलं, तर तशा सुद्धा गोष्टी मी घेते. किंवा मग खसखशीची आमटी असेल ही गोष्ट हे खाते. परत अजून बाकी सगळ्या भाज्या घेते. तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की मी गवार आणि वांग काही खाल्लं नाही, कारण असं म्हणतात की जखमेला त्यामुळे खाज येते. पण आता गवार सुद्धा मी ट्राय केली तर असं त्याने पण काही त्रास नाही झाला मला. तर फक्त आता वांग खाल्लेलं नाहीये. आणि बाकी जसं सांगितले तसं खूप तिखट खात नाहीये, थोडंफार तिखट आणि मग एकदम थंड पदार्थ असे खात नाही. सो चला आता भूक लागली, पहिले जेवण करून घेते. जेवणानंतर ना सगळ्यात नकोशी वाटणारी गोष्ट म्हणजे टॅबलेट्सचा. आणि माझा पहिल्यापासूनच म्हणजे लहानपणापासूनच 36चा आकडा आहे, पण आता घेतल्याशिवाय तर ऑप्शन नाही. आता प्रेग्नन्सीमध्ये पण बऱ्यापैकी टॅबलेट्स घेतल्यात. आणि आत्ता पण ना रिकव्हरीसाठी तशा थोड्याच होत्या, एक 5-6 दिवस. पण मग आता म्हणजे केस गळती वगैरे होऊ नये तर त्याच्यासाठी कॅल्शियम त्याचबरोबर आयर्नच्या वगैरे टॅबलेट्स दिलेल्या आहेत. सो आता त्या घेते. तर ना दुपारी टॅबलेट्स वगैरे घेऊन आराम केला. खरं तर ही झोपलेली असेल तर माझा आराम होतो, नाहीतर अजिबात होत नाही. आणि मग त्याच्यानंतर एक 5-5:30च्या दरम्यान ना थोडासा नाश्ता होतो, कारण सकाळी मी तुम्हाला म्हटलं सकाळी जर लेट झालं ना नाश्ता करण्यासाठी मग दिवसभराचं जे काही रुटीन आहे ना ते लेट होतं. नाही तर मग सकाळी लवकर झालं तर मग हे पण लवकर होतं असं. तर इव्हिनिंगच्या वेळेला ना मी थोडासा बदामाचा हलवा घेते. तुम्हाला मी सांगितलं होतं मला गोड खाल्लं ना, मला सकाळी गोड खाल्लं की खूप असं चक्कर आल्यासारखं होतं, माहित नाही म्हणजे खाऊन पण खाल्ल्यासारखं नाही वाटत. आणि त्याच्यामुळे मी असं करते की इव्हिनिंगला आपण खाऊयात गोड जे काही आहे ते. मग बदामाचा हलवा असेल किंवा मग शिरा असेल अशा गोष्टी, कारण मला खूप जास्त गोड काही आवडत नाही. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी मी इव्हिनिंगला खाते थोड्याशा. आणि ते पण मग खूप जर भूक नसेल तर मग नाही खायचं म्हटलं तर काय होतं, बाळाला मुडशी होते असं म्हणतात, म्हणजे शी लागते. आणि त्याच्यामुळे मग ते जर नाही खाल्लं तर मग थोडंसं फ्रूट किंवा असं काहीतरी खाते, पण काहीतरी खाते. आणि तुम्ही सुद्धा ना ज्या काही जेवणाच्या वेळा आहेत ना, खरं तर माझं सकाळी लेट होतं त्यामुळे मी दिवसभरात लेट करते, पण तुमच्या जे काही जेवणाच्या वेळा आहेत तर त्या एकदम प्रॉपर जर घेतल्या तर बाळाला पण काही त्रास होत नाही, आपल्याला पण त्रास होत नाही. त्यामुळे जेवणाच्या वेळा त्या पाळायच्या. भूक जरी नसेल तरी पण मिस नाही करायची कुठली गोष्ट, म्हणजे थोडंसं खा पण त्यावेळेला काहीतरी खा असं करायचं. सो मी आज बदामाचा हलवा खाते आणि त्याच्यानंतर मग थोडासा चहा होतोच, म्हणजे लगेचच नाही पण एक अर्ध्या तासाने वगैरे, कारण गोड खाल्ल्यानंतर लगेच चहा पण नाही घेण्याची इच्छा होत. पण असं होतं की नाही आपल्याला चहाची सवय लागलेली असते ना, त्याच्यामुळे मग मी थोडासा चहा घेते, सकाळी थोडासा आणि इव्हिनिंगला थोडासा. तर आत्ता वाजलेले संध्याकाळचे 8:30 आणि जसं मी दिवसभराचं सगळं तुम्हाला आहार सांगितलंय तसंच आता संध्याकाळचं पण दाखवते. तर आज काय काय जेवणामध्ये मी ते तुम्हाला दाखवते. तर आज आहे चपाती, पातळ मेथीची भाजी आणि त्याच्यानंतर वरण भात आणि मग सॅलड. तर सॅलड तर ठरलेलंच असतं, वरण भात दोन्ही वेळेला ठरलेलं असतं, फक्त भाजी काहीतरी चेंज असते. किंवा मग संध्याकाळी असं होतं मी कधी कधी नाचणीची भाकरी खाते किंवा मग ज्वारीची वगैरे भाकरी असेल तर ती. पण मला शक्यतो भाकरी आवडत नाही, त्याच्यामुळे मी ना चपातीच प्रेफर करते. आणि प्रेग्नन्सीमध्ये असं म्हणतात की भाकरी खायला पाहिजे, पण मला माहित नाही, आवडतच नाही, त्याच्यामुळे मी पहिल्यापासून चपातीच खाल्ली आणि आता सुद्धा मी चपातीच खाते. फक्त भाज्यामध्ये बदल होतो. तर आज मेथीची पातळ भाजी केलेली आहे आणि ती घेतेय. नाहीतर मग असं होतं कधी भाकरी असेल तर दूध, नाहीतर खसखस आणि खोबऱ्याची आमटी किंवा मग जी काही पातळ भाजी वगैरे असेल ना तर तसं. सो ते घेते. सो चला आता मी ना अगोदर पटकन जेवण करून घेते. तर आत्ता झाली आहे गुड नाईट बोलायची वेळ. खरं तर मला खूप जास्त झोप येते, माझ्या डोळ्यांवरून कळत असेल तुम्हाला, कारण माझी ना आजकाल झोपच कंप्लीट होत नाहीये.
पण म्हटलं दिवसभराच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्यात, तर आता ही सुद्धा करते. आणि शेवटी झोपायच्या वेळेला मी थोडंसं हा जो कप आहे त्याने अर्धा कप असं दूध घेते. मग त्याच्यामध्ये कधी बोर्नव्हिटा टाकते, नाहीतर मग असं वाटलं की नाही बोर्नव्हिटा नाही खायला पाहिजे किंवा काय, तर मग काजू आणि बदामची जी काही पावडर असते ना, तर ती टाकून मी पिते, किंवा थोडीशी विलायची वगैरे, कारण मला असं काही दूध पिलं जात नाही. सो ते एक थोडंसं घेते आणि त्यानंतर मग आपलं निवांत झोपून जाते. सो असा माझा दिवसभराचा सगळा आहार होता. आणि मी जसं आज दाखवलं तुम्हाला, तर रोजचा तसाच आहार असेल असं नाही, खूप वेळा असा वेगवेगळा असतो. पण मग त्याच गोष्टी, पातळमध्ये मेथीची भाजी, दूध, खसखशीची आमटी किंवा डाळ, अशा ज्या गोष्टी आहेत त्या, किंवा ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन आहे तशा गोष्टी. कारण मी नॉनव्हेज खात नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मग ज्याच्यामध्ये व्हेजमध्ये ज्या गोष्टींमध्ये प्रोटीन आहे ना, मग सोयाबीन वगैरे असेल तर ते कधी, तर त्या गोष्टी मी घेते. आणि बाकी मग सगळ्या गोष्टी जवळपास ह्या अशाच असतात, जसं मी नाश्त्याचं दाखवलं किंवा सकाळचं वगैरे सगळ्याच गोष्टी. आणि मग मी हे घेतेय म्हणून लगेचच मग मला असं म्हणायचं की मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं की तुम्ही सुद्धा ते फॉलो करू नका. कारण काय होतं, काही जणांना काही गोष्टी पचतात, काही गोष्टी पचत नाही. आता मी भाजीमध्ये सुद्धा थोडंसं तिखट घालते आणि त्या आम्हाला पचतात, त्याच्यामुळे मग ते थोडंसं तिखट घालून घेते. पण मग तुम्हाला ते पचेल की नाही, किंवा तुमचे डॉक्टर काय सजेस्ट करतात ना, यानुसार तुम्ही घ्या. आता आम्हाला भयंकर झोप आली आहे. सो चला, सगळ्यांना गुड नाईट. दिवसभराचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा मला कॉमेंट करा. चलो, खुश राहा, काळजी घ्या, बाय.